आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक पेठ महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला असून या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे। आज 5 जुलै रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास गुजरातहून नाशिककडे येणारा KA01 AM 6597 क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या मध्यभागी सुरू असलेल्या हेडलाईट कमानीच्या कामाला धडकला। चारास गार्डन हॉटेलसमोर हा अपघात झाला। जखमी ट्रक चालकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या अपघातानंतर नाशिक महानगरपालिकेच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पेठ महामार्गावर विकास कामे सुरू आहेत। मात्र कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि मोठे सूचना फलक नसल्याने भरधाव वाहन चालकांना काम सुरू असल्याचा अंदाज येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नाशिक पेठ महामार्ग हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते। रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने वाहनांचा वेगही अधिक असतो, त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि गतिरोधक उभारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांमुळे नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे वाहन घसरणे, अपघात होणे आणि वाहतूक कोंडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। काही ठिकाणी वाहने चिखलात अडकत असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विकास कामे महत्त्वाची असली तरी वेळेत आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून पूर्ण करावीत अशी मागणी आता नाशिककरांकडून जोर धरत आहे।